रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। नमस्कार, मी संजय चव्हाण, जिल्हाधिकारी परभणी। आज असा मनोदय व्यक्त केला होता की माझ्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपण सायकलवरून यायचं आणि मी सर्व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनाही तसं आवाहन केलं होतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदया मेघनाताई बोर्डीकर या सर्वांचं आव्हान आणि आजची देशाची गरज याचा विचार करून आज मी सायकलवर आलो आणि मला खूप छान वाटलं। कॉलेजचे दिवस आठवले। मी पुण्यामध्ये माझं कॉलेज जीवन हे केलं, त्या ठिकाणी पायी चाललोच जास्त, कधीतरी सायकलवरही चाललो आणि पुणे हे त्या काळी जगामध्ये सायकलचं शहर म्हणून ओळखलं जायचं। तर ती सुद्धा PMC आहे आणि आपलीसुद्धा PMC आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन। तर मराठवाड्यात सुद्धा आपण हा प्रयोग आज केला आणि मला खूप छान वाटलं। असं येत असताना देशाची जी परकीय गंगाजळी आहे त्याची बचत करण्यासाठी हे एक प्रकारचं योगदान होतं आणि लोकांना टोकन स्वरूपामध्ये आवाहन करत असताना आज मी सायकल प्रवास केला। सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनाही दर शुक्रवारी आपण असा प्रयत्न करावा असं आवाहन केलेलं आहे। मी स्वतःसुद्धा गरजेनुरूप नक्कीच करत राहील। माझी सुरक्षितता, इतरही तातडीच्या गोष्टी या सर्वांचा विचार नक्की करेल, परंतु आजचं आव्हान हे युवकांसाठी होतं, प्रौढांसाठी होतं की आपण पेट्रोल डिझेलची बचत करू शकलो तर ती नक्कीच देशासाठी आपली मदत होणार आहे। आणि याशिवाय ही त्या सप्तसूत्रीमध्ये मान्य पंतप्रधान महोदयांनी आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले 19 निर्देश आहेत, याचंसुद्धा आपण पालन करूयात आणि देशाची स्वयंपूर्णता निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी हे जे आव्हान आहे त्याला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी माझं नम्र आव्हान सर्व परभणीकरांसाठी आहे।